का पित्ताचा त्रास होतो मला? मुरवळा चांगलंच की, आणा इकडे. आणि हे ओल्या हळदीचं लोणचं. ओल्या हळदीचं लोणचं जावई. झणझणीत असाल ना? वरण भात तूप. उमा माझी सून जे काय करती ना चांगलंच करती. तुम्ही कधी आपली बोट खाल तुम्हाला सुद्धा कळणार नाही. हो 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 हो. हे दामो अरे लगो लग हिशोब करायला घे. जिन्नस आलंय देखी. काय तो चाललंय ज्ञान बा तुकाराम, ज्ञान बा तुकाराम. ती आली कानात वारं भरलेली अगोचर वासरे निघाले जंगलाकडे. काय रे, जंगलात नरभक्षक वाघ शिरलाय म्हणून त्याला नैवेद्य दाखवायला जात आहे काय? नरभक्षक वाघ? बापरे. चला मागे फिरा. मी मोठा असून सुद्धा पुढे जायचा बेत बदलून माघारीच्या वाटेला लागलोय. सखू जायचं का माघारी? शाना दुसरे आपल्याला वाघोबा खाईल म्हणून आपण घाबरून माघारी जायचं. आणि त्या बिचाऱ्या लहानग्या कानूला वाघाचा घास करायला सोडून द्यायचं का? अगं पण आपण या जंगलातून विठुरायांना नाही का आणलं? मग आपण कानूला नको न्यायला? आता हे कोण नवीन पात्र? कोण कानू? वासरू हाय. त्याला घेऊन हरी काका जंगलात जात होते. शास्त्री बुवा, आपण जंगलात जात असताना हरी तर परतत होता. तोच म्हणाला ना की जंगलात नरभक्षक वाघ आलाय म्हणून. पण त्याच्याकडे वासरू कुठं होतं? हो, तो रिकाम्या हाताने परतत होता. पांडू, याचा अर्थ हरी काकाने कानूला जंगलात ठेवलंय. चल पटकन, आपल्याला त्याला वाचवायला हवं. चल. अरे 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 एवढं वडीलकीने सांगितलं तरी गेली जंगलात अगोचर काठी. आता वाघ समोर उभा राहून डरकाळी फोडेल ना तेव्हा आठवण होईल या विसोबा शास्त्रीची. चल रे. बाप्पा थांब थांब थांब. काय झालं शास्त्री बुवा? जगाला ब्रह्मज्ञान सांगत असतोस, मग लेकीस काय शिकून ठेवले आहेस? काय केलंय सकोने आता? अहो महा उर्मट झालीये. साक्षात हा विसोबा शास्त्री सांगत होता की जंगलात नरभक्षक वाघ शिरलाय तेव्हा जंगलात जाऊ नकोस. काय जंगलात? हो सखू जंगलात गेलीये. मग सांगतोय काय, कुठल्याशा वासराला सोडवायला गेली ती महामाया. मोठ्यांचे ऐकायचेच नाही हेच संस्कार तुमचे. माझा सल्ला नाकारून गेली त्या वाघाच्या तोंडात कार्टी. मग आता गमवा आता पोरीला. काय थोडंफार पुण्य केलं असेल ना तर शव तरी मिळेल.
मग नरभक्षक वाघाच्या तावडीत गेल्यावर त्याची ही शक्यता धुसरच आहे. हा, आता सराव सुरू करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. सकू शिवप्पा पांडू किती हुबेहूब जमते रे तुला. मी काय म्हणते, तू हे आवाज काढण्यापेक्षा ना गायचा आवाज काढ. मग कानून लगेच आपल्याला देईल आणि आपल्याला कळेल की कानू कुठे येते. चालेल चालेल, काढतो. पांडू इथूनच येतो आवाज, म्हणजे कानू इथेच आहे. चल चल. सकू सखू सकू पांडू सखू सकू अगं सखू सकू काय हो, काय झालं? कसला विचार करताय? मुलं कुठल्या रस्त्याने गेले असतील? या वाटेनं की या वाटेन? डोळे मिटून विठुरायाचं स्मरण करू आणि एक वाट निवडू. विठुराया, तूच मार्ग दाखव आता. इकडे जाऊया. सकू सखू सखू सकू सखू सकू लोणचं मुरावळा. नाही मी काय म्हणतो मालक, ते जरा चाखावयास मिळाले असते तर मजाच आली असती म्हणतो मी. अरे उगाच लाळ गाळू नको, तुलाच देणार होतो, तुझ्यासाठीच आहे. हं?